महाराष्ट्र मंडळाच्या मुलांच्या जे पोटात असतं ते त्यांच्या ओठात असतं, म्हणून त्यांच्या छातीवरचं पहिलं बटन हमेशा उघड असतं. रुपावली घेते, वेळ जायला नको. आणि रुपावली ही अशासाठी घेतोय कारण हे लहान मुलांना समजलं म्हणजे आपण रुपावली का घेतो तर पांडुरंगाच्या रूपाचा ध्यानाचा अभंग. 33 कोटी आपल्या हिंदूंचे देव आहेत आणि त्या देवांमध्ये असा एकच पांडुरंग आहे, त्याच्या हातात कुठलं हत्यार नाही, तो रिकामी कमरेवर हात घेऊन विटेवरती उभा राहिलाय. असा एकच, दुसरा कुठलाच देव नाही. नाहीतर बाकीचे देव बघायला असतं काही नाही काय हत्यार त्यांच्याकडे असतं, पण पांडुरंग असा एक देव आहे. आणि ज्या पांडुरंगाच्या वारीला जातात, पंढरपूरला जातात, तिथे तुमच्या एरियातला एक 10 वर्षाचा मुलगा जरी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊन आला, हे इथल्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला जरी कळलं की हा मुलगा पंढरीला जाऊन आलाय, तरी 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा त्या मुलाच्या नतमस्तक होतून त्याला माऊली म्हणून हाक मारतोय. ही पांडुरंगाची ताकद आहे, लक्षात बरोबर ना? कारण तो पांडुरंग त्याला समजतोय. मग तो पांडुरंग विठेवरती का उभा राहिलाय? कुणाची तरी वाट बघतोय. किती युग? 28 युग. कोणाची वाट बघतोय? भक्त पुंडलिकाची. कोण भक्त पुंडलिक? आई बापाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खाद्यावरून घेऊन फिरणारा पुंडलिक. त्याला आई वडिलांची महती कळल्यानंतर त्यांच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय की पांडुरंग भेटीला आलाय, त्याच्या दिशेने वीट फेकली आणि त्या पांडुरंगाला 28 युग उभं केलंय. पांडुरंग हे कलियुग चालू आहे. कलियुगाची एकूण 4,32,000 वर्ष आहेत. त्याच्यापैकी 5,000 वर्ष संपलीत. 5,000 वर्ष संपलीत तर आपली इथे काय परिस्थिती आहे ती बघा. ह्याच्या पुढच्या काळात काय होईल सांगा होतं नाही. पूर्वी सिंगल बाऱ्या व्हायच्या, बरोबर? एक बुवा बसल्यानंतर दुसरा बुवा. आता 20-20 होतात. आता 10 वर्षांनी आणि 10-10 होणार. फक्त 2 बुवा आणि तबलजी मंडळी नाही. त्याच्यानंतर आणि 10 वर्षांनी 5-5 होणार. फक्त 2 बुवा येणार, पकवाजी नाही आणि मंडळी नाही. 2 दांडे घेऊन येतले 2 फुटी आणि एकामेकाचा बॅकग्राऊंड सुजवतले आणि वाटेला लागतं. हे डबल वारी होणार, लक्षात घ्या. हो, बॅकग्राऊंड म्हणजे तुला समजत नाही. इट्स इंग्लिश वर्ड, यू नो. अरे शाळेत जाऊ होत का बॅकग्राऊंड मध्ये समाज त्याला ना. हो ना, सगळ्यात उशिरा शाळेत जाय. उशिरा शाळेत जाय आणि खिडकीच्या बाजूत बसा की बाई म्हणत, अरे समीर, मी एवढं ओरडून तुला शिकवते आणि तू खिडकीच्या बाहेर काय करतोयस? ते हो बाईंका सांगा, बाईनं कोंबडी कवाड घालतात बघते मी. तर बाई म्हणतात, अरे कोंबडी अंड देते, त्याच्यात नवल काय हा? हे सांगता बाईने तुम्ही घालून दाखवा कोंबडी. त्यामुळे तुझं बॅकग्राऊंडचा काय संबंध आहे? हा विषय घ्यायच्यावर लो. त्यामुळे तुझं शिक्षण अपुरा. अरे बाका तुझे विषय मूठ उघडी करू सांगा नको. एक 10 वर्षापूर्वी ह्याची आजी आजारी होती, औषध चांगल्या. समीर, आजी एक डॉक्टरकडे घेऊन, 70-80 वर्षाची म्हातारी, खोकलं लागलो होती का, डॉक्टरकडे घेऊन जा आणि तिला घेऊन ये. मी डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरने पातळ औषध दिलं तेव्हा खोकल्याचा. घराकडे आणून आणि डॉक्टरांनी सांगले हे औषध हलवून द्या म्हणून. घराकडे म्हातारी तू जेवणात तो वेळ झालो तसं आऊत सांगता, समीर आजी एखादी पहिला औषध दे. खोलीत झोपली होती का? हो गेलो खोलीत, दार उघडले, दार बंद केल्या आणि मग डॉक्टरांनी सांगले हलवून देऊ का. म्हातारी झोपेत उठवले आणि म्हातारी गदा हलवले. म्हातारी 2 दिवस जगणार होती ना, ती जागाच नाही, मेली जाग्या. तुझी फावड. तू जेसीबीचं काम कर ना, जेसीबी. हो म्हणजे माझ्या दातात होल आहे. ताशी किती रुपये घेशील रे तू? नाही पण तुझं एका ना हायड्रोलिक ऑइल लागतं, लक्षात घे. जेसीबी तर तो हात वर जातो. तुझा हात वर होई सर तुला 300 रुपये म्हणजे तासान पण लागा परवडणार नाही. असं फटकन जाऊ होय ना. नाही जाऊ दे, पण मी त्याच्यावर प्रेम करते, देवा शपथ. हा माझा सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या पांडुरंगाने जशी पुंडलिकाची वाट बघितली आणि त्यामुळे त्याच्या भक्तीवर खुश होऊन
पुंडलिका पांडुरंगाने त्याला आशीर्वाद दिलाय, जिथे जिथे भजन कीर्तन नामस्मरण होईल पुंडलिका तुझ्या नावाचा जयघोष होऊन नंतर भजन कीर्तनाला सुरुवात होईल. म्हणून भजनामध्ये आपण काय करतो, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ते म्हणण्याचं त्याच्या मागचं कारण मुळी ते लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज, मगाशी कोण सांगितलं, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती केली. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन निर्मिती केली. शिवाजी महाराज किती जगले, फक्त वयाची 50 वर्ष जगले. आपल्याला वाटतं ना की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, हे आपल्याला वाटतं ना प्रत्येकाला. शिवाजी महाराज जन्म घेऊ हे वाटतं. मग शिवाजी महाराज जर जन्मात येऊ खये तर त्या शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ अगोदर जन्म घेऊ खये ना. आमची जिजाऊ, बरोबर ना, आमची जिजाऊ संध्याकाळी 7:30 वाजले नको चंद्र तारे मुलांचे पसारे, तिथे मी विसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी सपनात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे. जिथे जावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हात देशील ना, मला साथ देशील ना. आमची जिजाबाई 7:30 ते 10:30 पर्यंत कोणाच्या हातात रिमोट ठेवची नाही. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जिजाबाईच्या गर्भात होते, म्हणजे तिला जिजाबाईंना डोहाळे लागलेले होते ना. डोहाळे कसले लागलेले होते, घोड्यावर स्वार होण्याचे डोहाळे लागले होते. आणि आमची बायको गुरुवार लावली तर तरी मागा लॉलीपॉप होय, अजिबात नाही. तर भैयाच्या दुकानातली माती घेऊन येऊ, माती धावचे डोहाळे लागतो. अशाने शिवाजी महाराज नाही. आपल्या लहान मुलांना ही शिदोरी दिली पाहिजे. रामायण, महाभारत, भागवत गीता हे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे. हे मोठी काव्य आहेत, लक्षात घ्या. त्याचं रामायण मध्ये काय सांगितलंय, जीवनात काय करावं हे रामायण शिकवतं. जीवनात काय करू नये हे महाभारत शिकवतं. आणि जीवन कसं जगावं हे भागवत शिकवतं. त्यामुळे आपल्या मुलांना ते शिक्षण दिलं पाहिजे. फक्त गो तुमका पुढे बसले त्यांना सांगतोय, फक्त परीक्षा येईल की औशी बाप्पाच्या पाया नाही पडायचा. दर दिवशी सकाळी उठून आपल्या आई वडिलांच्या पायाचे धूळ तुमच्या मस्तकाला हात लावा, तुमचं प्रत्येक विषय सक्सेस होणार. लक्षात घ्या. त्या साईबाबांच्या पुढे जाऊन अजून काही मागू नका. नाही तर आपण 10 रुपयाची अगरबत्ती घेऊन जातो आणि लाख रुपयाचा काहीतरी मागल्याशिवाय दिसून पाठी येणं नाही. लक्षात घ्या. आम्ही पण त्याच्यातलेच असो, आम्ही पण त्यातलेच. आम्ही म्हणतो समीरपेक्षा माका 4 पैसे जास्त मिळाले, तो म्हणतो माका मिळाले म्हणून. तू उठान किती गेलेलो तू सांग बघू. अच्छा ठीक आहे. अरे असं चिडू नकोस ना, नको चिडू नकोस. अरे एक लक्षात घे, ज्या मायबाप प्रेक्षकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलंय ना त्यांच्यावर चिडायचं नाही कधी. प्रेम ते बोलतील तर तुम्ही काय व्हायचं करा. आजचा दिवस तुम्ही आमका इकत घेतलेले असं समजा. एका पाड्या घ्या का 20 रुपये देत राहा तरी हे पाडं खोलतो लो. मग काय सांगता, मी एवढा लहान असून मला 2 मुलगे आहेत, काय संबंध तुझ्या पोरांचं व्हायचं. पोरांपासून भजना करूची अजून ट्राय करणं, अजून 2 होणे मी सांगते ना तुका. हो 5 पांडव, हर्ष जाधव, स्वरूप जाधव, हर्ष राणे, मयूर वेद्रुक आणि जयेश डोईफोडे यांच्याकडून, या 5 पांडवांकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. या 5 पांडवांच्या
रथाचा सारथी कोण होता? श्रीकृष्ण होता. आणि महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्ण सारथी असल्यामुळे 100पैकी एका काही शिल्लक ठेवू नाही आणि 5पैकी एका काही धक्को लावून देऊ नाही. तो श्रीकृष्ण ज्याच्या बरोबर आहे त्यांच्याबद्दल बिनधास्त आपण राहायचं. लक्षात घ्या. या बात सध्या कोकणचं गाणं खूप फेमस चालू आहे. लक्षात घ्या. त्याची झलक फक्त घेतोय. चल रे. खूप वाजले नाहीत. ठीक आहे. गजर वगैरे होईल व्यवस्थित. अभंग गवळणपर्यंत होऊ दे हे माझी सुद्धा इच्छा आहे. गजर रुपवलीला सुरुवात करतोय. जिल्ह्यात होळीचा कार्यक्रम मोठ्या विषयाने चालतो. होळीचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात चालतो. होळी संपल्यानंतर लगेच आता गुढीपाडवा आला. म्हणजे वर्षभर जे काही आपण वाईट केलंय, वाईट विचार आहेत ते जाळून तिथल्या तिथे खाक करायचे आणि चांगल्या विचाराने आपण गुढीपाडव्याला सुरुवात करायची. लक्षात घ्या. होळी आपण साजरी का करतो? कारण हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू हा राक्षस कुळाचा भक्त प्रल्हाद नारायण नामाचा जप करायचा, बापाला आवडायचं नाही.
म्हणून त्याला कड्यावरून ढकललं, ठार मारण्यासाठी मेला नाही. कारण नारायण नामाची ताकद होती. उकळत्या तेलाच्या कढईत सोडलं, प्राण गेला नाही. नारायण नामाची ताकद होती. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, तिला एक असा वर होता की अग्नी तुला स्पर्श करू शकत नाही. म्हणून त्याने काय केलं, स्वतःच्या मुलाला आपल्या आत्याच्या मांडीवर दिलं भक्त प्रल्हादाला. का तर त्या मांडीवर त्याला दिल्यामुळे होलिकाला स्पर्श अग्नी करणार नाही, हात जळून खाक होऊ दे म्हणून तिच्या मांडीवर दिलं. पण नारायण नामामध्ये, नामस्मरणामध्ये एवढी ताकद होती, ज्यावेळेस अग्नी पेटवला त्यावेळेस भक्त प्रल्हादाला जरा सुद्धा इजा झाली नाही, परंतु होलिका जळून त्याच्यामध्ये खाक झाली. म्हणून आपल्या इथे जी साजरी करतो तिचं नाव होलिका, म्हणजे होळी आपण साजरी करतो, हे त्याच्या मागचं खरं कारण आहे, लक्षात घ्या. आणि त्यावेळेस अजून होळी संपलेली नाहीये, पौर्णिमा. ते आता हनुमान जयंतीला होळी तुटणार. आपण एक दिवसाची करतो ती होळी वेगळी, पण एक महिना संपूर्ण पिरियड असतो. होळी पौर्णिमा ते हनुमंत जयंती. आणि ह्या हनुमंताची या ठिकाणी इथे हे आहे, मूर्ती बसवलेली आहे. ते होळीची गाणी फेमस कुठलं आमच्याकडे बघा. क्षणरंगाचा आनंदाचा सण हा होळीचा, हो क्षणरंगाचा आनंदाचा, क्षणरंगाचा आनंदाचा सण हा होळीचा, सण हा होळीचा. मौनी सोने दारी रंगला गेला शिवण्याचा, मौनी सोने दारी रंगला गेला शिवण्याचा, हो क्षणरंगाचा आनंदाचा, आता सण हा होळीचा, हो सण हा होळीचा. मौनी सोने दारी रंगला गेला शिवण्याचा, मौनी सोने दारी रंगला गेला शिवण्याचा, मौनी सोने दारी रंगला गेला शिवण्याचा. आईनाचे बाईना आणि घेतल्याशिवाय जाईना. शबय शबय शबय. आर्यन प्रभू यांच्याकडून हे बहुमोल 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गीतेश सावंत यांच्याकडून 101 रुपये गुगल पेच्या माध्यमातून आलेले आहे. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि रुपवली घेतोय. सेवन स्टार वसई कबड्डी संघ यांच्याकडून आता होळीचं गाणं घेतलं 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. रूप पाहता 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 झाले हो जागती जागती, झाले हो जागती. सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो, झाले हो, झाले हो, झाले हो. हा विठ्ठल विठ्ठल बहुत
फक्त सुखाची जोडी म्हणून मित्राची आवड बहुत सुकृताची जोडी म्हणून मित्राची आवडी 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 सुखाचे अगर बापर माझी पडती अक्षता डोई वरती तनही तो घडा गाती गाणी राम जानकी राम जानकी सोने सोने जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा मर भी गया तो भी करूंगा मैं प्यार मर भी गया तो भी करूंगा मैं प्यार सर्व सुखाचे आगर बापर माझे सर्व सुखाचे आगर बापर माझे सर्व सुखाचे आगर बापर माझे सर्व सुखाचे आगर 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 लोहा